नेक्स्ट टॉपिक आहे ग्रीन हाऊस. द ग्रीन हाऊस म्हणजे काय? तुम्ही केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या साईडला फिरायला गेलं असेल तर तुम्हाला एक ग्रीन हाऊस, एक शेड दिसेल. आपली गांधी कुठे दिसत आहे, तो जो रस्ता आहे लायब्ररीच्या समोरून रस्ता जे जातो मध्ये, एक शेड दिसेल तुम्हाला. त्याच्यावर ग्रीन कलरचं कापड टाकलेलं आहे, मोठा शेड आहे ग्रीन कलर. ते जे त्याला म्हणतात ग्रीन हाऊस. आता ग्रीन हाऊस का बनवलं जातं, तर आपण जे कोणतंही प्लांट घेतलं, तुम्ही फ्लॉवर असेल किंवा कोणतंही मटेरियलचं एखादं प्रोडक्शन घेतो, ज्यावेळेस आपण कोणत्याही एक स्पेसिफिक झाड जे घेतलं तुम्ही, तर त्याला काहीतरी स्पेसिफिक टेम्परेचर लागतं अँड लाईट लागतं. लाईट म्हणजे काय? नॉट्स बल्ब नाही, सनमधून येणारा लाईट, सोलर रेडिएशन लागतं. काय ते स्पेसिफिक लागतं. सोलर रेडिएशन का लागतं? कारण फोटोसिंथेसिस प्रोसेस होते आणि त्याच्यानं ते कार्बन डायऑक्साईड करून ऑक्सिजन काय म्हणतात ते ऑक्सिजन एन्व्हायरमेंटमध्ये सोडतात आणि त्या प्रोसेसने त्यांच्यासाठी काय तयार करतात? एनर्जी तयार करतात. ओके, मग ह्या प्रोसेसला लाईट इसेन्शियल आहे. बट सर्व झाडांना सेम अमाऊंट ऑफ लाईट लागतं? नाही. सेम अमाऊंट ऑफ टेम्परेचर लागतं? नाही. ह्याचे एक्झाम्पल बघितलं तर काही झाडं हे हिवाळ्यात मीन्स विंटरच्या सीजनमध्ये मोठे होतात. काही आता तुम्ही शेतातलेच पिकं बघितलं तर काही पीक हे विंटरच्या सीजनमध्ये असतात, काही समरमध्ये असतात, तर काही रेनी सीजनमध्ये असतात. ओके, सो वेगवेगळे टेम्परेचर लागतं. तर आपण कोणतंही प्लॅन्ट तुम्ही थ्रूआउट एअर नाही घेऊ शकत, कारण टेम्परेचर हे डिफरंट होतं. उन्हाळ्यात खूप जास्त हाय टेम्परेचर असतं, हिवाळ्यात कमी टेम्परेचर असतं. तर ग्रीन हाऊसचं काय काम आहे? इट कॅन मेंटेन टेम्परेचर अँड लाईट. ओके, बेसिक थिंग या. अजून काय लागतं प्लॅन्टला लागतं अजून कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि काही मिनरल्स लागतात. तर ग्रीन हाऊसमध्ये आपण टेम्परेचर, लाईट, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड या गोष्टी मेंटेन करू शकतो. याच्यात तर काही एवढा डिफरंट नाही, याच्यात काही खूप मॅटर नाही करत, पण हे खूप मॅटर करतं, कारण टेम्परेचरचे रेंज आहे ती खूप व्हॅरी होतात. जस्ट लाईक तुम्ही अंटार्क्टिकासारख्या नेशन्समध्ये गेला, त्या देशांमध्ये गेला तर त्या देशांमध्ये आईस असतो, कायम बर्फ असेल. तिथं टेम्परेचर हे खूप कमी असतं, लेस दॅन 0 डिग्री असं असेल. मग तिथं काही जे प्लांट असतात ज्यांना टेम्परेचरची गरज असते, मग त्यांना त्यांचे प्रोडक्शन कसं घ्यायचं, तर ते ग्रीन हाऊसने सक्सेस. तर तिथं वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन हाऊस असतात. नॉर्मली वेगळ्या म्हणजे अकॉर्डिंग टू लोकेशन, जसं तुमची कंडिशन असेल, एन्व्हायरमेंट असेल, तसं ते वेगवेगळ्या टाईपचे ग्रीन हाऊस यूज केले जातात. बेसिक कन्सेप्ट काय ग्रीन हाऊसची? एक शेड असेल आणि शेडवर एक ग्रीन कलरचं तुम्हाला कापड दिसेल. त्याचे टाईप्स बघू आपण. टाईप्सच्या आधी थोडंसं बेसिक काय काय लागतं आपण हे बघून घेऊ आता प्लॅन्टला. हिवाळ्यात जे बघितलं तुम्ही, तर ॲट नाईट टाईम म्हणजे रात्रीच्या टायमाला टेम्परेचर हे खूप डिक्रीज होतं. तर ग्रीन हाऊसमध्ये ती पण ॲबिलिटी असते की रात्रीसुद्धा ते टेम्परेचर मेंटेन करून ठेवतं. कसं काय मेंटेन करतं? तर असं नाही की त्याला एक्सटर्नल सोर्स लागणार आहे, एक्सटर्नल सोर्स लागेल असं नाही. ते काय करतात, डे टाईममध्ये ज्यावेळेस दिवसा सोलर एनर्जी मिळते, त्यावेळेस ते सोलर एनर्जीच्या काही पार्ट हा स्टोरेज करून ठेवतात. काय करतात? ते स्टोरेज करून ठेवतात. आणि ते स्टोरेज एनर्जी केव्हा यूज करतात? ॲट नाईट टाईम. ज्यावेळेस टेम्परेचर आउटसाईड द सोलर ग्रीन हाऊसच्या आउटसाईडचं टेम्परेचर हे खूप कमी झालेलं असेल, त्यावेळेस ती सोलर एनर्जी ते त्या रात्रीच्या वेळेस यूज करून काय करतात, ग्रीन हाऊसमधलं जे टेम्परेचर याला एक मेंटेन, एक स्पेसिफिक लेवलपर्यंत मेंटेन करतात, जी लेवल आपल्याला त्या करस्पॉन्डिंग प्लांटला लागणार आहे, जे प्लांट तुम्ही ग्रीन हाऊसमध्ये ठेवलेलं आहे. ओके, आता क्लासिफिकेशन जे बघितलं याचं, तर याचे नंबर ऑफ टाईप्सने क्लासिफिकेशन केलं जातं. याचं क्लासिफिकेशन, त्याच्या शेडिंग कसं आहे, त्याला तुम्ही कोणत्या लोकेशनला यूज करतायत, मीन्स सीजन कोणत्या सीजनमध्ये यूज करतायत, अशा वेगवेगळ्या टाईप्सने त्याला क्लासिफाईड केलं आहे. तर फर्स्ट जे क्लासिफिकेशनचा वे तो म्हणजे काय? पॅसिव्ह ग्रीन हाऊस अँड ॲक्टिव्ह ग्रीन हाऊस. व्हॉट?
पॅसिव्ह ग्रीन हाऊस अँड ॲक्टिव्ह ग्रीन हाऊस. पूर्ण थिअरी जे याच्यात काही नाही, ॲक्च्युली आपलं सब्जेक्ट जो होतं थिअरॉटिकल सब्जेक्ट. पॅसिव्ह ग्रीन हाऊस अँड ॲक्टिव्ह ग्रीन हाऊस. आता पॅसिव्ह ग्रीन हाऊस म्हणजे काय ते बघ. तर पॅसिव्ह ग्रीन हाऊस म्हणजे याच्यामध्ये ब्रिक्स यूज केले जातात. ग्रीन हाऊसमध्ये काय असतील, ब्रिक्स असतील. इकडे ब्रिक्स असतील. ब्रिक्स मीन्स वीट. कशासाठी, ब्रिक्स ऑर रॉक कशासाठी, हीट स्टोअर करण्यासाठी. कशासाठी, हीट स्टोअर. दिवसा सोलर रेडिएशन येतील सनपासून. ओके, ती सोलर रेडिएशन ग्रीन हाऊसमध्ये काय असतील, ब्रिक्स ठेवलेले असतील. त्या ब्रिक्सवर इन्सिडंट होतील. ब्रिक्स काय करेल, त्याच्यातली हीट ॲब्सॉर्ब करून घेतात, रेडिएशनमधली हीट ॲब्सॉर्ब करून घेतात आणि ती हीट रात्री किंवा मग ग्रीन हाऊसचं जे टेम्परेचर असेल ते दिवसा पण त्याला मेंटेन करण्यासाठी ती हीट यूज होते. ती स्टोरेज केली जाते, स्टोअर केली जाते. बघा दिवसात काय सोलर रेडिएशन येत आहे, टेम्परेचर मेंटेन करायला विशेष नाही, पण रात्री टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तुम्हाला हीट कुठून प्रोड्यूस करणार, तर पॅसिव्हमध्ये ब्रिक्स आणि रॉक्स ठेवले असतात, त्याच्यामध्ये हीट स्टोअर केली जाते. आणि रात्रीच्या वेळेस काय होतं, बाहेरचं टेम्परेचर कमी होऊन जातं, बट रॉक्सचे आणि ब्रिक्सचे टेम्परेचर जास्त राहतं मेंटेन, त्यांनी हीट स्टोअर करून घेत असेल. मग ती हीट बाय नॅचरल प्रोसेस काय, नॅचरली ती हीट पूर्ण ग्रीन हाऊसमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. नॅचरली ज्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन होतं त्याला म्हणतात पॅसिव्ह ग्रीन हाऊस. आता ॲक्टिव्हमध्ये काय, तर ॲक्टिव्हमध्ये काय, याच्यामध्ये एक एक्स्ट्रा एनर्जी सोर्स यूज केला जातो आणि जी हीट डिस्ट्रीब्युशन आहे हे नॅचरली होत होतं डायरेक्टली. इथं एक्स्ट्रा एनर्जी सोर्स यूज करतो आपण. ओके, फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ द हीट वी स्टोअर इन डे टाईम. जे स्टोअर केलेली हीट आहे त्याला एक्स्ट्रा एनर्जी सोर्स म्हणण्यापेक्षा एक्स्ट्रा ॲप्लिकेशन म्हणून किंवा एक्स्ट्रा इन्स्ट्रुमेंट म्हणून आपण एक्स्ट्रा एखादं इन्स्ट्रुमेंट यूज केला जातं आणि त्याच्या यूज करून ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट केली जाते. त्याचे स्टोअर केलेलं टेम्परेचर असेल, हीट असेल, स्टोअर डिस्ट्रीब्यूट केला जाते थ्रू आउट द पूर्ण ग्रीन हाऊसमध्ये. इन्स्ट्रुमेंट बघायला गेलं तर ते असेल काय, मोटर असेल, एखादी मोटर यूज केली जाते, एखादा फॅन यूज केला जातो, जेणेकरून समजा इथं ग्रीन हाऊसच्या या एंडमध्ये ब्रिक्स ठेवले असतील, ते गरम असते, त्याच्यातून जास्त टेम्परेचर बाहेर येतं, हीट बाहेर येते, फॅनने ते हीट पूर्ण ग्रीन हाऊसमध्ये सर्क्युलेट केली जाते. ओके, आता ग्रीन हाऊसचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, ग्रीन हाऊसचे ऑब्जेक्टिव्ह काय, ऑब्जेक्टिव्ह मीन्स पर्पस किंवा मग पर्पस, टार्गेट. तुमचा ग्रीन हाऊस का बनवला जातो, त्याच्या बनवण्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याच्या फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह, इट अलाउ मॅक्झिमम व्हिजिबल रेडिएशन. सन रेज जे असतात ते व्हिजिबल असतात, मॅक्झिमम व्हिजिबल रेडिएशन अलाउ करण्याचे काम करतं ग्रीन हाऊस. ओके, असं कधी होणार नाही की त्याच्यामध्ये दिवसा रेडिएशन एंट्री करणार नाही, ते असं बनवलेलं असेल, ट्रान्सपरंट कवर असेल की काय अशा गोष्टी यूज केल्या असेल की तुम्हाला मॅक्झिमम रेडिएशन ते तुमच्या प्रोडक्टवर असेल, जे झाड असेल, कोणताही प्लांट असेल, त्या प्लांटवर मॅक्झिमम हीट येत असते. हीट म्हणजे रेडिएशन येतात. ओके, दुसरं काय, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ रेडिएशनचे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन केलं जातं थ्रू आउट द ग्रीन हाऊसमध्ये. असं नाही होणार की ग्रीन हाऊसच्या त्या कॉर्नरवर कमी रेडिएशन आणि ह्या कॉर्नरवर जास्त रेडिएशन आहे. त्यांनी अरेंजमेंट अशी केलेलं असते की म्हणजे ते काय करतात, सपोज हे ग्रीन हाऊस असं आहे तर ह्या वॉल अशा यूज करतील की बरोबर ते रिफ्लॅक्ट करून इकडं पाठवतील, बरोबर हे रिफ्लॅक्ट करून इकडं पाठवतील. असं नाही की फक्त सोलर रेडिएशन इथं येतं आणि इकडे रेडिएशनच नाही, इथं फक्त रेडिएशन पण येत असेल तर हे रिफ्लॅक्ट होऊन बरोबर ह्या साईडला येते. अशी एक अरेंजमेंट केलेलं असते जेणेकरून युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूशन व्हायला पाहिजे रेडिएशन. उसके बाद ओके,
असे बनवलेले आहेत ग्रीन हाऊस की तो अर्बन एरियामध्ये, रुरल एरियामध्ये किंवा सेमी अर्बन मीन्स सिटीमध्येही यूज करू शकता तुम्ही, खेड्यागावात पण यूज करू शकता. त्याला बनवू असं नाही की स्पेसिफिक त्याला सिटीमध्ये यूज करावं लागेल की त्याला असे इन्स्ट्रुमेंट लागणार आहे की ते खेड्यागावात अवेलेबिलिटी नसेल, असं काही नाही. ग्रीन हाऊस एकदम साधी सिम्पल कन्सेप्ट आहे. तुम्ही कुठंही, म्हणून शेतात बघा, पुष्कळांच्या शेतात पण ग्रीन हाऊस असतात. तिथं सहसा आपल्याकडचे आता शेतकरी हे पपईचे रोप जे असतात ते ठेवतात त्याच्यामध्ये, कारण त्याने एक स्पेसिफिक टेम्परेचर, आता जास्त टेम्परेचरमध्ये जास्त टेम्परेचरमध्ये त्यांना ते ग्रो नाही होत परफेक्टली, म्हणून त्याला ग्रीन हाऊसमध्ये ठेवलं जातं. द ग्रीन हाऊस शूड बी प्रोव्हाइडेड किंवा ऑब्जेक्टिव्ह. अजून नेक्स्ट काय काय ग्रीन हाऊस द्यायला पाहिजे, तर गुड ग्रीन हाऊसमध्ये आपल्याला काय मिळालं पाहिजे, गुड क्वालिटी ऑफ फूड. तुम्ही जेही त्याच्यात ग्रो करणार, जेही प्लॅन्ट लावणार, जेही फूड तुम्ही बनवणार आहे त्याची क्वालिटी काय असायला पाहिजे, गुड असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, ओके सॉरी, दिस इज 1, दिस इज 2. शूड प्रोव्हाइडेड. ग्रीन हाऊसने आपल्याला काय काय द्यायला पाहिजे, तर ग्रीन हाऊसला असं अरेंजमेंट पण करता यायला पाहिजे की त्याच्यात एक्स्ट्रा एनर्जी, ॲडिशनल हीट तुम्हाला जर लागली तर त्याला ॲडिशनल हीट देता यायला पाहिजे. ॲडिशनल हीट कॅन प्रोव्हाइड बाय एक्सटर्नल सोर्स. एक्सटर्नल सोर्सपासून ॲडिशनल हीट पण देता यायला पाहिजे. असं पण ग्रीन हाऊसचे एक ॲक्च्युली त्याचे एक क्लासिफिकेशन येते ज्याच्यात तुम्ही ॲडिशनल हीट पण देऊ शकतात. किंवा ज्यावेळेस रेनी सीजन असेल तर खूप दिवसपर्यंत एखादा ढगाळ वातावरण असतं, त्यावेळेस स्पेसिफिक रेडिएशन येत नाही, आपण त्याच्यातून एनर्जी स्टोअर नाही करू शकत ग्राउंड्समध्ये, कारण रेडिएशन नसतात, ढगाळ वातावरण असल्यामुळे. मग त्यावेळेस काय करतात की एक्स्ट्रा हीट दिली जाते ग्रीन हाऊसमध्ये. ती ग्रीन हाऊस एक्स्ट्रा हीट देण्यासाठी पण एक फीचर्स तयार केलं जातं, ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस तुम्हाला ती देता यायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय, लास्ट, ह्युमिडिटी कंट्रोल. वन ऑफ द इम्पॉर्टंट काही प्लांटला ह्युमिडिटीवर खूप इफेक्ट होतो, खूप बॅड इफेक्ट होतात, तर ते कंट्रोल करण्यासाठी सुद्धा ग्रीन हाऊसमध्ये इन्स्ट्रुमेंट बसवलेलं असतं. आता दुसरा वे बघू क्लासिफिकेशनचा, जसं पॅसिव्ह आणि काय होता तर ॲक्टिव्ह होता, तर साधा दुसरा वे जर बघितला तर ते डिपेंड्स ऑन स्ट्रक्चर. ग्रीन हाऊसचे स्ट्रक्चर कसं असेल ना याच्यावर डिपेंड करतं. दुसरा वे क्लासिफिकेशन नावं दिली आहेत आपल्याला, त्याच्यापैकी 2-3 आहेत, बट नावं जे पाहिले तर फर्स्ट आहे अटॅच टाईप. अटॅच टाईप ग्रीन हाऊस. सेकंड पोर्च टाईप. थर्ड फ्री स्टँडिंग ग्रीन हाऊस. फोर pit टाइप. फाइव coal टाइप. आता याच्यात अटॅच टाईप ग्रीन हाऊस म्हणजे काय, मी आता सांगितलं की काही ग्रीन हाऊसला असं सुविधा केलेलं असते की ज्यावेळेस ढगाळ वातावरण असेल त्यावेळेस एक्स्ट्रा हीट दिला ते. तर अटॅच टाईपचे तुम्ही अटॅच टाईपचा ग्रीन हाऊस बघितला तर त्याची काहीतरी अशी डायग्रॅम आहे. दिस इज ग्राउंड अर्थ सरफेस. शेतामध्ये असेल तर शेत असेल. ओके आणि या साईडला का असेल लिव्हिंग रूम. लिविंग रूम क्या हाउस. सॉरी.
याला म्हणतात डबल ग्लॅजिंग, डबल ग्लॅजिंग म्हणतात सनस्पेस. बघा याच्यात काय, हे ग्रीन हाऊस आहे आणि याला एक लिव्हिंग रूम अटॅच केला आहे. सो यू कॅन ट्रान्सफर द हीट फ्रॉम दिस लिव्हिंग रूम. तुम्हाला अगर गरज असेल तुम्ही जे पण याचं ट्री ठेवलेले आहेत त्यांना जी हीट टेम्परेचर, त्यांना जे काही स्पेसिफिक टेम्परेचर लागतं, सपोज त्यांना जे टेम्परेचर लागणार ते सपोज 35 डिग्री सेल्सिअस एवढं तुम्हाला मेंटेन करायचं आहे. एवढं टेम्परेचर या प्लांट्सला लागतं असं आपण कन्सिडर करू. ढगाळ वातावरणामध्ये काय होतं 32 हे टेम्परेचर असं असं. मग 3 डिग्री सेल्सिअस कुठून आणणार, तर तुम्ही एक्स्ट्रा इथून इन्स्ट्रुमेंटने ते हीट वापरू शकता. म्हणून हा अटॅच टाईप यूज केलेला असतो. हा एखाद्या घराला अटॅच केलेला असेल, नॉर्मल मोकळ्या मैदानामध्ये नसेल हा, की घरातून तुम्ही एखाद्या इन्स्ट्रुमेंटने त्याच्यामध्ये हीट पाठवू शकता. बरोबर, किंवा इथं जास्त हीट असेल आणि एखाद्या हिवाळ्यात कसं असतं की आपल्याला खूप काही प्रदेशांमध्ये, काही नेशन्समध्ये बघितलं अंटार्क्टिकासारख्या की आपल्याकडे शिमला ते, तर तिथं काय असं हिवाळ्यात खूप थंडी असते. मध्ये ती हिवाळ्याची थंडी जी असेल ते घरातलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी इथून पण हीट काढू शकतो आपण ग्रीन हाऊसमधून. तुम्हाला इथं गरज नसेल, तर तुमचे काही प्लांट नसतील त्यावेळेस तुम्ही याच्यातही हे बनवलेलं स्ट्रक्चर असतं ना की दिवसा काय करतं ते एनर्जी स्टोअर करून घेईल ना तुमची, ती एनर्जी तुम्ही स्वतःसाठी पण रात्री यूज करू शकता. त्याला म्हणतात अटॅच टाईप. याच्यात अजून जर ओके याला इथं विंडोज पण असतील एअर सर्क्युलेशनसाठी. सेकंड पोस्ट टाईप आपल्याला दिलेलं नाही, त्याच्याबद्दल काही आपल्याला फ्री स्टँडिंग आहे. पोस्ट टाईपचं काही नाही. तर फ्री स्टँडिंग म्हणजे काय, एक मोकळ्या मैदानामध्ये असेल, कुठं असेल ते एका मोकळ्या मैदानामध्ये असेल, तिथं काही त्याला कोणाला टच केलेला नसेल, हाऊसला काही नसेल, जस्ट लाईक दिस. फॉर एक्झाम्पल शेतातले जे ग्रीन हाऊस असतात ते फ्री स्टँडिंग ग्रीन हाऊस असतात. फ्रीली स्टँड येते स्वतः, कोणावर डिपेंड नाही की कोणाला टच केले की त्यांना काही एक्स्ट्रा एनर्जी सोर्स मिळणार आहे की असं काही नसेल. नॉट अटॅच टू एनी हाऊस मीन्स फ्री स्टँडिंग. त्याचे जे वॉल असतील, ह्या जे वॉल आहे ह्या एक स्पेसिफिक मटेरियलने बनवलेले असतात, जेणेकरून ते काय करतील बघा, समजा टेम्परेचर स्टोअर झालं, मग स्पेसिफिक मटेरियल असं असेल की ते टेम्परेचर रेडिएशन जी हीट असेल ती याला टच होऊन परत रिफ्लेक्ट होऊन ग्रीन हाऊसमध्ये फिरत राहील. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हे स्पेसिफिक इन्सुलेशन वापरलं जातं. इन्सुलेशन म्हणजे काय, विच द मटेरियल विच डू नॉट अलाउ टू फ्लो हीट, एनर्जी किंवा करंट म्हणा, हीट करंट याला फ्लो नाही ह्याच्या फ्लो न होऊ देता एक बॅरियर तयार करून ठेवतो. इन्सुलेशन मटेरियल म्हणजे विच डू नॉट अलाउ टू फ्लो ऑफ करंट और हीट. ओके, जसं लाकूडमधून करंट फ्लो होत नाही, हीट फ्लो होत नाही. सो एक स्पेसिफिक मटेरियल मीन्स जे इन्सुलेशनचं काम करेल असा मटेरियलने त्याच्या वॉल बनवलेलं असतात. नेक्स्ट आहे पीट टाईप. पीट टाईप जे ते आणि फ्री स्टँडिंग फ्री स्टँडिंग हे दोघंच सेम आहेत. याच्यामध्ये फक्त एकच डिफरंट आहे. पीट टाईप काय, हे डीप अर्थमध्ये बनवलं जातं. असं हे ग्रीन हाऊस आहे. ओके, आणि दिस इज ग्राउंड. बघा इथून ग्राउंड म्हणजे हे ग्राउंड आहे, ह्या ग्राउंडच्या सरफेस असेल असा, आणि त्याला डीप अर्थमध्ये बनवतात. बाकी सर्व फ्री स्टँडिंग सारखंच आहे. ते कोणाशी अटॅच नसेल ते शेतामध्ये बनवतं, पण ते डीपमध्ये बनवलं जातं. फक्त एवढंच त्याच्यामध्ये डिफरंट, बाकी काही नाही. आता अजून क्लासिफिकेशन वेगळा डिफरंट वे क्लासिफिकेशनचा, तो म्हणजे अकॉर्डिंग टू सीजन ऑर यू कॅन से दॅट अकॉर्डिंग टू द लोकेशन. लास्ट क्लासिफिकेशन आहे की लोकेशननुसार क्लासिफिकेशन होतं का, येस लोकेशननुसार अकॉर्डिंग टू सीजन मीन्स विंटर समर जे असेल त्या सीजनच्या अकॉर्डिंग पण होतं का, येस त्या सीजनच्या अकॉर्डिंग पण क्लासिफिकेशन केलं आहे. आता ते क्लासिफिकेशन म्हणजे फर्स्ट विंटर
ग्रीन हाऊस. सेकंड समर ग्रीन हाऊस. नेमकी आज इंक संपली आहे. ठीक आहे, थोडंच बाकी आहे. आता विंटर ग्रीन हाऊस आधी बघू आपण. एक मिनटं, एक पेन येतं येऊच हर्षानंतर. इंक नाही आहे, याला एक्सटेंड करू आपण. असं आहे ते. आता विंटरमध्ये बघा, विंटर ग्रीन हाऊस कुठं यूज केला जातं ते आधी सांग. तर विंटर ग्रीन हाऊस तिथं यूज केलं जातं जिथं टेम्परेचर हे व्हेरी लो असेल. टेम्परेचर का असेल, खूप कमी असेल. टेम्परेचर व्हेरी लो, लगेच तुम्हाला कळलं असेल नॉर्मली म्हणजे ते कुठं यूज होतील, लोकेशन वेअर स्नोफॉल, जिथं स्नोफॉल होतो तिथं. जसं एक अंटार्क्टिकासारख्या खंडांमध्ये तिकडचे जे देश आहे किंवा शिमला म्हणा, मनाली म्हणा, असे जे आपले स्टेट आहे, असे जे लोकेशन आहे, आपले हिल स्टेशन आहे, तिथं हे विंटर ग्रीन हाऊस इफेक्ट होतो. किंवा हिवाळ्यात तुमचे जे एखाद्या ठिकाणचे जे टेम्परेचर असेल तिथे 0 डिग्री 4 डिग्री सेल्सिअस 6 डिग्री सेल्सिअस एवढं खाली उतरत असेल, तिथं विंटर ग्रीन हाऊस यूज केला जातं. ह्याच्यामध्ये क्वालिटी का असते या ग्रीन हाऊस पेपरमध्ये, हे रात्रीच्या टायमाला ज्यावेळेस एवढं टेम्परेचर असेल 6 डिग्री 4 डिग्री सेल्सिअस और 0 डिग्री सेल्सिअस, तेव्हासुद्धा मधलं जे टेम्परेचर हे मेंटेन करून ठेवतं. स्पेसिफाईड लेवल तुम्हाला जे प्लॅन्टला टेम्परेचर लागणार तेवढं मेंटेन करू शकतो. दिवसा काय होतं, सन रेडिएशन येतात, ही इकडं एक ग्लेजिंग म्हणजे एक चमकणारी मटेरियलचं यूज केलं होतं, चकाकी असते त्या मटेरियलला, त्याची एक प्लेट असते. रेडिएशन येतील, रिफ्लॅक्ट होतील आणि प्लॅन्टवर जातील. एनर्जी दिवसा जेवढं रेडिएशन येतील तेवढे ते एनर्जी स्टोअर करून जातात. टेम्परेचर हे इन्क्रीज होऊन जातं दिवसा. आणि नाईट टायमाला काय, हे स्पेसिफाईड इन्सुलेशन मटेरियल यूज केलं आहे. इथं लिहिलं का, सॉरी, हे जे ह्या वॉल आहेत, ह्या इन्सुलेशन वॉल आहेत. इन्सुलेशन मीन्स हीट ते आउटसाईड जाऊ देणार नाही. ह्या ज्या वॉल आहे ह्या इन्सुलेटिंग, हे जे कवर आहे हे पण एक इन्सुलेटिंग मटेरियलसारखं यूज केलं, हे पण. बट इन्सुलेटिंग मटेरियल आहे पण काय आहे, ट्रान्सपरंट आहे. काय ते ट्रान्सपरंट आहे, जेणेकरून रेडिएशन एंट्री करून जातील. रेडिएशनमध्ये येतात, रेडिएशन इथं येऊन या झाडांवर जातील, तिथं जाऊन त्यांच्या काय हीटमध्ये कन्वर्ट होतात. पूर्ण याच्यामध्ये हीट असते. इन्सुलेटिंग मटेरियल असल्यामुळे हीट बाहेर जात नाही. रेडिएशन येतात, रेडिएशनला इन्सुलेशन मटेरियलचा काही प्रॉब्लेम नाही, ते डायरेक्ट एंट्री करतात. बट हीट आउटसाईडला ते जाऊ देत नाही. हे विंटर ग्रीन हाऊसमध्ये यूज केलं होतं. याच्यात एक फॅसिलिटी असते, ती म्हणजे काय, हीट स्टोअर करून ठेवण्याची, जेणेकरून ती रात्रीच्या वेळेस यूज केली जाईल. आणि जो सेकंड आहे तो म्हणजे समर ग्रीन हाऊस. आता समर ग्रीन हाऊस नावानं कळलं असेल तुम्हाला की याला यूज कुठं केलं जाईल, जिथं टेम्परेचर हे खूप हाय असेल. ज्या लोकेशनवर टेम्परेचर हाय असेल, जस्ट लाईक राजस्थानसारख्या स्टेटमध्ये टेम्परेचर का असतं, जास्त असतं. जिथं टेम्परेचर जास्त आहे तिथं समर ग्रीन हाऊस इफेक्ट. इकडे हे विंडो असतात याला,
ड्रॉइंग थोडी क्लास नाही माझी. ओके. आणि इथं काय असेल, एक डक असेल, सॉरी डक असेल, डक. आता इथं काय होईल बघा, सोलर रेडिएशन येतील, म्हणजे सॉरी असे येतील, ते पूर्ण गरम होईल. ओके. इथून काही ज्यावेळेस जास्त हीट होते, बाहेर पण हीट असेल, याच्यामध्ये हीट जास्त होऊन गेलं, तुम्हाला मेंटेन करायचं काय स्पेसिफाईड टेम्परेचरपर्यंत, तर हीट ह्या डोअरपासून आउटसाईड जाईल, हीट आउटसाईड पास आउट केली जाईल, असं इन्स्ट्रुमेंट इथं बसलेलं. दुसरी गोष्ट, याला एक खालीवरती डक असतं. डक का बघा, इथं एअर असेल ऑब्व्हियसली, आधी नॉर्मली ते एअर असेल. ओके. रेडिएशन आले, सन रेडिएशन, म्हणजे ती एअर काय होईल, हॉट होईल, गरम होईल. हॉट झाल्यामुळे काय होईल, त्याची डेन्सिटी काय होईल, डेन्सिटी ही एअरची डेन्सिटी डिक्रीज होते. डिक्रीज झाल्यामुळे जी गरम झालेली हवा असेल ती वरती 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 जाईल. ओके. आणि खाली कोल्ड एअर राहून जाईल. आता वरती वरती गेल्यानंतर इथं एक डक केलं असं, आपल्याला जास्त टेम्परेचर नाही लागणार इथं, तरी या डकमधून ती एअर आउटसाईड जाते. म्हणजे ती एअर जाताना काय करते, टेम्परेचर पण कमी करत जाते, हीट एनर्जी जाती सोबत घेऊन जाते. सो हा इथं आहे डक केला. ह्याच्यात साऊथ वॉल आणि नॉर्थ वॉल, या दोघं नॉर्थ आणि साऊथ वॉल असतील, या दोघांना काय दिलं असेल, विंडोज दिलेला आहे. ह्या विंडोजमध्ये हीट पास आउट होण्यासाठी एक, ओके, हीट पास आउट होण्यासाठी या विंडोज असतात, एक इन्स्ट्रुमेंट लावलं असेल. याच्यानंतर हे क्लासिफिकेशन झालं आहे. सोलर ग्रीन हाऊस ते मेन टॉपिक्स आहे, म्हणजे ओरिएंटेशन का असायला पाहिजे, एंड वॉल्स का असायला पाहिजे, त्याच्या भिंती जे असतील त्या कशा असायला पाहिजे, साईट कोणत्या साईटवर कसं असायला पाहिजे, ग्लॅजिंग बोललं म्हणजे हे मटेरियल जे असेल, हे त्याच्यामधून ट्रान्सफर रेडिएशन जाणार आहे, ट्रान्सफरिंग मटेरियल असेल, ते ग्लॅजिंगसाठी काय कोणतं यूज असेल, व्हेंटिलेशन कसं होईल, हीट स्टोअर कशी होईल, याचे आणि इन्क्रीजिंग सोलर गेन कसं होईल, ह्याचे जे मुद्दे ते आपण उद्या बघू. नंतर सोलर डिस्टिलेशन पण आहे एक लास्ट टॉपिक, मग याचे सोलर ग्रीन हाऊस संपून जाईल, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आणि त्याच्यानंतरच्या दोन किंवा 3 लेक्चर्समध्ये हे चॅप्टर पण एंड होत जाईल. नंतर थर्ड चॅप्टर स्टार्ट होईल. 2 नाही जास्त लेक्चर लागतील, कारण फोटोवोल्टेक्स कन्व्हर्सेशन सिस्टम आहे. फोटोवोल्टेकमध्ये आपण सोलर रेडिएशनपासून इलेक्ट्रिसिटी तयार करतो, तर त्याला 3-4 लेक्चर लागतील. ओके.